लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने रक्तदान महायज्ञाचं 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत हे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी या ठिकाणी आज या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि या रक्तदान शिबिराचा उत्साह अतिशय पाहावयास मिळतोय। या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे काही महिलांनी सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे। या ताईंनी सुद्धा या ठिकाणी आता रक्तदान केलेले, आपण त्या ताईंना विचारू। एकनाथ पाडळे, आमसरी राहणारी। तर तुम्ही रक्तदान केलं ताई? हा, रक्तदान केलं। काय वाटतंय तुम्हाला आज? चांगलं वाटलं मला। तर ते महिलांसाठी काय सांगशाल तुम्ही? रक्तदान करणं कसं असतं? चांगलंच आहे। चांगलं आहे। हां, तर तुम्ही माऊलीचे भक्त शिष्य काय भक्त आहे का? हां, तर आज किती महिलांना रक्तदान केलेलं इथं? 5 महिलांना। अजून महिला करतील? हा, करायचे अजून समजा। जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून आज आमसरी येथे रक्तदान शिबिर झालं। इथे लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन अनेकांचे जीव वाचवण्यासाठी आज इथे रक्तदान केले। ताई, तुझं नाव सांग आणि तू कुठून आली? माझं नाव साक्षी ज्ञानेश्वर आहे, मी जळकी बाजार येथून आले। वंदना गजानन दांडगे, राहणार जळकी बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। तुम्ही रक्तदान केलेले? हो। किती महिला आल्या होत्या? आम्ही 15-16 जणी आलो होतो। किती जणांनी रक्तदान केले? 3 जण, 4 महिलांनीच केलं। काय सांगाल आजच्या? वंदना दत्तू भोसले, राहणार आमसरी, सिल्लोड तालुका, जिल्हा संभाजीनगर। मी माऊलीला रक्तदान केलेलं आहे। मी खूप आनंदात आहे। माझी इच्छा होती रक्तदान करायची। आपल्या राज्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की रक्तदान हे करायलाच पाहिजे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे दान कोणाच्या तरी चांगल्या कामात येतं, एखाद्या पेशंटच्या कामात येतं, आपल्या सैनिकाच्या कामात येतं। तर अजून आणि हे जे माऊलीच्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळतो, असा कोणत्याही माध्यमातून किंवा कोणत्याही राजकीय जर कोणा रक्तदानाचं शिबिर ठेवलं तर असा प्रतिसाद मिळत नाही। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माऊलीचे जे स्वयंसेवक आहे हे खूप असा उदंड प्रतिसाद प्रत्येक वर्षी रक्तदानाला देत असतात। असं श्री उपस्थित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतामध्ये रक्तदान शिबिराचं महायज्ञ म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे। असं महायज्ञ असं रक्तदान शिबिर संपूर्ण भारतभर चालू आहे। त्याचमध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये आज आमसरी गावामध्ये रक्तदानाचं कॅम्प लावण्यात आला होता। अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या कॅम्पसाठी मिळाला। सर्व गावातील भक्तमंडळी असेल, साधक शिष्य सर्वांनी अतिशय उत्कृष्ट सेवा करून या गावामध्ये प्रचार प्रसार करून आणि आजूबाजूच्या गावामध्ये प्रचार प्रसार करून जास्तीत जास्त संख्येने कसे भक्त आपले इथं रक्तदान होईल याच्यावर सर्वांनी भर दिला आणि जास्तीत जास्त रक्तदान आपल्या या कॅम्पमध्ये झालं। 151 रक्तदान आज आपले या आमसरी सेवा केंद्राच्या आपलं शिवनाथ सर्कलमध्ये झालेलं आहे आणि पूर्ण आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये टोटल 10 कॅम्पचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये आज हा पहिला कॅम्प आपला इथं संपन्न झाला आणि उर्वरित जे कॅम्प आहे ते पण आपले जास्तीत जास्त याच्याहीपेक्षा जास्त कसे होतील याच्यावर आम्ही संपूर्ण तालुका सेवा समिती असेल, संपूर्ण जे आपले सेवा केंद्र कमिटी असेल यांनी प्रत्यक्ष आपण पूर्ण प्रवचन असेल, मीटिंग असेल याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार प्रसार चालू आहे आणि याहीपेक्षा आपले जे पुढचे कॅम्प आहे याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्येने त्याच्यावर रक्तदान होईल अशी मी ग्वाही देतो। अच्छा, या कॅम्पमध्ये महिलांचाही प्रतिसाद चांगला होता। महिलांनी किती रक्तदान केलेलं? महिलांनी अतिशय उत्कृष्ट महिलांचा प्रतिसाद होता। जास्तीत जास्त महिला म्हणजे जेवढ्या पुरुषांचं इथं रक्तदान झालं त्याहीपेक्षा जास्त महिला इथं उपस्थित होत्या, परंतु काही कारणास्तव ते रक्तदान त्यांचं होऊ नाही शकलं। तरी पण आपल्या कॅम्पमध्ये 15 ते 20 महिलांचं रक्तदान आपल्या या आमसरी सेवा केंद्रामध्ये झालेलं आहे आणि उर्वरित जे सेवा केंद्र आहे तिथं पण ज्या काही कमी बेशी आता इथं महिलांच्या झाल्या त्या पुढच्या कॅम्पमध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करून त्या कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न